तिच्याबद्दल जे काही बोललं जाते तो तिचा आणि त्यांच्या फॅमिलीचा मॅटर आहे. याच्यामध्ये आम्ही जजमेंट पास करूच शकत नाही. हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस पेनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. थँक्यू सो मच सगळ्यांना. अगोदर मी थँक्यू म्हणेन. रिझन सांगते. जेव्हा लास्ट व्हिडिओ मी टाकला होता दोन व्हिडिओच्या आधी, तर तेव्हा त्याच्यामध्ये मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली होती की माझी जी मैत्रीण बहरीनमध्ये आहे आणि तिथे खूप सारे इश्यूज सुरू आहेत, मुलांसोबत ती अडकलेली आहे आणि प्लीज प्रार्थना करा की तिला लवकरात लवकर येता येऊ दे तिकडे. ती खूप ट्राय करते म्हणून असं खूप गोष्टी मी बोलले होते आणि मला तेव्हा खूप इमोशन व्हायला आलं होतं, कारण लहान मुलं आहेत तिथे तिची. त्याच्यामुळे मग आणि कालच्या रात्री तिचा मला मेसेज आला अचानक आणि धनश्री आणि गुड न्यूज शेअर करायची आहे. मला फ्लाईट मिळालेली आहे आणि उद्या मी निघते मुंबईला येण्यासाठी. तुम्हाला सांगते एवढं भारी वाटलं. म्हणजे तेव्हा विश्वास बसला की आपण निस्वार्थपणे एखादी गोष्ट मागितली देवाकडे आणि ती पटकन कंप्लीट होते. आणि जेव्हा खूप साऱ्या प्रेयर्स, खूप साऱ्या प्रार्थना जोडल्या जातात तेव्हा तर गोष्ट ती लवकर होते. तिने एक व्हॉईस नोट पाठवला आहे सगळ्यांसाठी. धनश्री, खूप एक आनंदाची गोष्ट आहे. मला स्पेशल फ्लाईट मिळाली आहे. मी आज उद्या सकाळी इंडियाला यायला निघते. ठीक आहे, म्हटलं तुला मी सांगते. आणि प्लीज रडू नकोस. मी तुझा आज ब्लॉग बघितला, जर तू ब्लॉग शेअर केला तर काही काळजी नको करू. तू तुझ्या जेवढ्या पण सबस्क्रायबरला माझ्यासाठी प्रे करायला सांगितलं आहेस, आय थिंक ते सगळं वर्कआउट झालं. थँक्यू सो मच. सगळ्यांच्या प्रेयर्स मला मदतीला येतात. सो मी पोचल्यावर मुंबईला तुला कॉल करेन. चल बाय. खूप आनंद होतो आहे. म्हणजे एक आपण जेव्हा असं म्हणतो ना की कुणाला तरी कुठले प्रॉब्लेम येऊ नयेत, कुणाला व्यवस्थित सगळ्यांनी असं प्रॉपर छान राहावं, कुणाच्या आयुष्यात कुठले इश्यूज येऊ नयेत. मला तर नेहमी तसं वाटतंच. पण जेव्हा हे असं अनुभवता येतं तेव्हा अजून भारी वाटतं, अजून विश्वास बसतो काही गोष्टींच्यावरती. तर बघू, ती आल्यानंतर भेटते मी. जर ती कम्फर्टेबल असेल व्हिडिओसाठी तर मी नक्की तिच्यासोबत छोटासा एक ब्लॉग करेनच, जर ती कम्फर्टेबल असेल तर आणि तरच. पण ती आल्यानंतर पण मी सांगेन तुम्हाला की ती पोहोचली. आता ती निघाल. मी सकाळी तिला मेसेज केला होता तर तेव्हा ते लोक एअरपोर्टवरती होते. संध्याकाळी 6पर्यंत ती म्हणा लागली की पोहोचू आम्ही मुंबईमध्ये आणि पोहोचल्यानंतर मेसेज टाकतो म्हणा लागली. म्हटलं ठीक आहे. मग आता वाजले 2. मी ब्लॉगिंगला आत्ता सुरुवात केली. 6-7 नंतर तिचा मेसेज आला की मी नक्की तुम्हाला सांगेन. आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही ज्यांनी ती प्रार्थना केली असेल ना, तर त्यांनासुद्धा त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा अशीच मदत नक्कीच मिळणार आहे कुठून ना कुठून. मैत्रीण भेटली मला तिथंच. मग ती म्हणली धनश्री स्किनमध्ये खूप ग्लो आला आहे तुझ्या आणि सुधारणासुद्धा दिसते, कारण मध्ये खूपच इश्यू झाले. इथून रेडनेस झालं, इथं पिंपल्स होत होते. मग माझं ते थोडंसं इश्यू सुरू होता. पण कंटिन्युअसली माझे क्युअर स्किनचे प्रोडक्ट जे आहेत तर ते चालूच होतं. तुम्हाला सांगते, इथंच माझं स्किन ॲनालिसिस मी टाकते, म्हणजे अगोदरचा आणि आत्ताचा फरक तुम्हाला दिसेल. क्युअर स्किनमध्ये सर्टिफाईड डॉक्टर असतात जे तुम्हाला वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी सांगत असतात, डाएट टिप्स असतात. आणि तुम्ही जेव्हा तुमचा कन्सर्न सांगता तेव्हा तुमच्या कन्सर्ननुसार तुम्हाला प्रोडक्ट जे ते सूट केले जातात, प्रोडक्ट जे ते सजेस्ट केले जातात. हाऊस क्वीन 100 कोड यूज केलं तर तुम्हाला तिथे डिस्काउंटसुद्धा मिळून जातो. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे प्रोडक्ट व्हेरी असतं. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा क्युअर स्किनमध्ये तुम्ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, कमेंटमध्ये सुद्धा पिन करून दिलेले. तुम्ही क्युअर स्किन ॲप जेव्हा ओपन करता तुम्ही तुमच्या भाषेत डॉक्टरांशी बोलू शकता. एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट प्रत्येकाला नेमून दिलेला असतो. ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात, कोणता प्रोडक्ट तुम्ही वापरला पाहिजे, तुमचं स्किन कन्सर्न, तुमची सगळी माहिती ते विचारतात, हेल्थविषयी, स्किनविषयी. आणि एक AI थ्रू तुमचं स्किन ॲनालिसिस केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट केले जातात. डाएट टिप्स दररोजच्या, त्याच्यामुळे वजन मेंटेन राहतं, पाणी किती पिलं पाहिजे त्या गोष्टी फॉलोअप घेतला जातो. आणि सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे प्रॉपर ट्रॅक ठेवला जातो तुमच्या जर्नीचा, हेल्थ जर्नीचा, स्किन जर्नीचा. समजा तुम्ही जेव्हा बाहेरून प्रोडक्ट्स घेता, म्हणजे कुठेही मार्केटमधून, तर तुम्हाला ती कंपनी विचारायला येणार आहे का तुम्हाला प्रोडक्ट सूट होत आहेत की नाही, किंवा काय तुमचं स्किन इश्यू आहे तो कवर झाला की नाही. तर तसं कोण विचारायला येत नाही. आपण प्रोडक्ट घेतो आणि सुरू करतो. पण जर एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला चांगले प्रोडक्ट सजेस्ट करून तुमच्या स्किन इम्प्रूव्ह करत असेल तर ते तुम्हाला फॉलोअपसुद्धा घेतात की हां हे व्यवस्थित आहे का. आणि तुम्ही त्यांना विचारूसुद्धा शकता चॅटमध्ये, फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट. आणि तुम्ही विचारू पण शकता की हे मला सूट होत नाही तर काय करू, तर ते चेंज पण करून देतात.
तर या सगळ्या गोष्टी क्युअर स्किन ॲपमध्ये अवेलेबल आहेत. डिटेल्स मी दिलेले आहेत आणि ते रिझल्ट यायलासुद्धा 1-2 आठवड्यात नाही, 1-2 महिन्याचा तरी वेळ जातो आरामात. कन्सिस्टन्सी पाहिजेत प्रोडक्ट यूज करताना, प्रॉपर आपल्याला ते डाएट पण पाहिजेत, म्हणजे आतूनसुद्धा आपला ग्लो दिसतो आणि वरूनसुद्धा आपला चेहरा क्लीन व्हायला मदत होते. तर डिटेल्स मी दिलेले आहेत, त्यामुळे चेकआउट करायला विसरू नका. सगळं आवरून आम्ही निघालो बाहेर आमच्या एका रिलेटिव्सला भेटायला. तिथून ताई, तन्वी आणि अक्षयसुद्धा येणार होते. मग त्याच्यानंतर घरी आलो, भाकऱ्या करायला घेतल्या मी आणि पनीर आणि मंचुरियन मी बाहेरून मागवलं होतं कारण आम्हाला यायला घरी लेट झाला होता. बोला नाही हे कुठलं मी काय एवढा शूट घेऊ. तिकडं आहे. कसले कसोरी लसूण सगळ्यांनी बसून छान जेवण केलं. कोशिंबीर केली होती मी, मंचुरियन आणि जसं म्हटलं की पालक पनीर जे बाहेरून मागवलं शक्यतो बाहेरून मागवताना मी फक्त पालक पनीरच कधीही मागवते. जर गडबडीचं असेल किंवा मला वेळ नसेल तर भाकरी घरातच करते. जसं मी म्हटलं की ताईंना सुट्टी आहे 2 दिवस कारण त्या लग्नासाठी बाहेर गेलेल्या आहेत, म्हणजे आमच्या जेवण करणार आहेत. त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर सगळ्यांना आईस्क्रीम मागवला. छान बसून सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ला. त्याच्यानंतर ताई, तन्वी, अक्षय तेही गेले त्यांच्या घरी. दुसऱ्या दिवशी मी सकाळी ना ऑर्डर केलेले हे म्हणजे मिंत्रा सेलमधून ऑर्डर केलेले हे छान सँडल असे आले. आता माझ्याकडे ना इथेनिकमध्ये कोणतेही नव्हते आणि सेल लागला म्हटल्यानंतर मी हे मेट्रोचे घेतले. आता याची किंमत कमी आहे, याच्यावरती तुम्हाला जास्त दिसते, पण मला त्या किमतीनुसार पण असं वाटत नव्हते की तेवढे आहेत की काय. बघूया म्हटलं, चालून बघूयात की व्यवस्थित आहेत की नाहीत. हाताला तरी चांगले लागत होते आणि हे साडीवरती वगैरे जरा व्यवस्थित वाटतील कारण ब्लॉक हिल्स किंवा मग पेन्सिल हिल्समध्ये मला त्रास होतो एक तर हिल्सना, म्हणून मला थोडंसं वेजेसमध्येच बघते मी. पायांना कम्फर्टेबल होते. साईज पण मी परफेक्ट मागवली होती. चालताना पण कुशन जे आहेत ना ते थोडेसे चांगले होते, म्हणजे हे सिजनल आहेत. पावसाळी याच्यामध्ये तर अजिबात शक्यताच नाही आहे वापरण्याची, पण चांगले वाटले वापरताना आणि मला वाटत नाही की याचा शू बाईट किंवा असं काहीतरी होईल मला. पण डिझाईन आवडली आणि मेन साड्यांवरती हे चांगलं वाटेल म्हणून मी हे घेतले आणि चांगलं आहे. रिव्ह्यूज मी बघेन, हे जमलं तर मी टॅग करून देईन तुम्हाला नक्कीच. इथे साईडला एक कमेंट फ्लॅश करते मी, ज्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही कोमलला भेटला त्याच्यामुळे तुमच्याविषयीसुद्धा वाईट बोललं जाते. आता कुठे वाईट बोललं जाते, कोण वाईट बोलते याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, कारण मी सध्या स्वतः कमी आहे यूट्यूबवरती. माझे व्हिडिओज आत्ता कुठे थोडंसं रेग्युलर येतात आणि इतका मी स्वतःला गुंतवून घेतले की मी या फालतू गोष्टींच्याकडे लक्ष देत नाही. आणि दुसरी गोष्ट की मी माझ्या सासऱ्यांना सांभाळते त्यामुळे माझा आदर वाटतो वगैरे असं म्हणतात, तर ते ओके, कारण माझ्या सासऱ्यांसोबत ट्युनिंग लेकीचं आहे किंवा ते मी खूप फ्री आहे माझ्या सासऱ्यांच्यासोबत आणि इवन ते पण मला माझ्यात आणि त्यांच्यामध्ये एवढी तुलना करत नाहीत किंवा घरीसुद्धा पूर्ण सगळ्या गोष्टींमध्ये खूप सपोर्टिव्ह असतात. पहिल्यापासूनच ते सपोर्टिव्ह आहेत कारण टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. आता कोमलला कोमलशी बोलण्याचं जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला सांगते, मी दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून किंवा दुसरं कोण काय बोलते म्हणून मी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला जज करणाऱ्यातली नाही. जोपर्यंत मला एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत मी त्यांना कोणतंही जजमेंट पास करत नाही. इवन मी जजमेंट पास करायलाही जात नाही, कारण जोपर्यंत दोन्ही बाजूंच्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत आपण एखाद्याला दोषी ठरवू शकत नाही आणि आम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्या गोष्टींचं. ती त्यांची फॅमिली आहे, त्यांचे ते लोक बघून घेतील. इवन आम्ही जेव्हा भेटलो ना तर तेव्हासुद्धा ह्या गोष्टींच्याबाबत डिस्कशन तर झालंच नाही. तर स्वामींचा फोटो आहे त्यांच्यासमोर मी बोलते, कारण जेव्हा कोमल भेटली मी, कांचन आणि रचना तिघीजणीसुद्धा फुल टू धमाल केली आम्ही त्या दिवशी, कारण आमचं खूप आधीपासून चालू होतं की भेटूया. तिचं अचानक येणं झालं, ती का आली हे सुद्धा आम्ही विचारलं नाही. तुमचं कोणतं काम होतं हे का विचारायचं, ते तिचं पर्सनल स्पेस आहे. तिला सांगायचं असेल तर ती सांगेल, नाही सांगायचं तर आम्ही फॅमिलीच्या गोष्टी खोदून कशाला विचारू, काय गरज आहे. जोपर्यंत एखाद्या माणसाला सांगायचं असतं तर तो स्वतःहून सांगतो, नाही सांगायचं असेल तर आपण विचारूच नाही. तुम्हाला ती स्वतःची डिग्निटी मेंटेन करावी लागते की एखाद्याला एखाद्याच्या आयुष्याविषयी खोदून का विचारायचं आहे. ते मॅटर करत नाही आपल्यासाठी. आपण आपल्या कामाशी काम ठेवा. आपल्या आयुष्यात किती प्रगती करायची आहे आपल्याला. दुसऱ्याविषयी वाईट किंवा दुसऱ्याविषयी चांगलं बोलण्यापेक्षा दुसऱ्याविषयी मी काहीच बोलत नाही. एकदा मी शाहरुख खानच्या एका याच्यामध्ये ऐकलं होतं, वाईट बोलू नका, चांगलं बोलू नका, कोणाविषयी काही विचारच करू नका, स्वतःविषयी चांगला विचार करा. हा मॅटर करतो आणि ते मी माझ्या फॅमिलीविषयी माझ्याविषयी चांगलाच विचार करते. दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, त्यांनी काय प्रॉब्लेम्स करतात मला काही घेणं देणं नाही आहे.
ती माझ्याशी चांगली आहे, मी त्याच्याशी चांगली आहे. मी विनाकारण वाईट का वागू, का दुसरा तिसरा व्यक्ती बोलतोय म्हणून मी तशी नाही. मी तसं जजमेंट करते ना. मी त्याच्या सासूला वाईट बोलते ना, मी कोमलला वाईट बोलते. दोघीं त्यांच्या लाईफमधलं त्यांना माहिती आहे. आम्ही कशाला उगाचच वाईट होणार एखाद्याला सपोर्ट किंवा हे करून. आता जेवढं मी कोमलला ओळखते किंवा जेवढं माझं तिच्याशी बोलणं झालं आहे, तिनं तिची डिग्निटी मेंटेन केली की तिनं कोणत्याही गोष्टी सोशल मीडियावरती आणली नाही. ती गोष्ट आम्हाला सगळ्यांना आवडली, कारण स्वतःच्या घरातली भांडणं सोशल मीडियावरती आणून सोशल मीडियावरती तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही आपापसात बसून ते सोडवणार नाही. आमच्याही फॅमिलीमध्ये तशा गोष्टी झालेल्या आहेत, पण ते आम्ही प्रिफर केलंच नाही. खूप लोकांना खोदून विचारलं काय झालं सांग, काय झालं सांग. आम्हाला ते गरजेचं वाटलंच नाही, कारण आमची फॅमिली आम्हाला माहिती आहे, आमचे इमोशन्स आम्हाला माहिती आहेत आणि शेवटी आम्ही युनाईट झालोच. जर ते सोशल मीडियावरती आणलं असतं किंवा असं उगाच सोशल मीडिया थ्रू असं केलं असतं तर ते आम्ही कधीच एकत्र झालो नसतो. आम्हालाही वाटायचं अरे का असं झालं फॅमिलीमध्ये, का खूप लोकांनी खूप म्हणजे एक विघ्न संतोषी बायका अशा असतात की खूप काही हे लावतात की असं झालं असेल, तसं झालं असेल, हिनंच केलं असेल, त्यानंच केलं. काही फरक पडत नाही आम्हाला. त्यावेळेला पण फरक पडला नव्हता, कारण आम्ही ठरवलं होतं की ह्या गोष्टी आणायच्याच नाहीत कितीही काही झालं तरी. आणि खूप मायनर गोष्ट होती ती आमच्या फॅमिलीमध्ये घडलेली. इवन मी 1.5 वर्ष मी माझ्या फॅमिलीसाठी म्हणजे दोन्ही फॅमिली आमच्या युनाईट व्हावं खूप प्रयत्न केले होते, पण ते प्रयत्नच होत नव्हते व्यवस्थित. शेवटी म्हणजे असं काही मॅजिक झालं ना की एका लग्नामध्ये आम्ही सगळे एकत्र झालो आणि असं काही झालं की सगळे एकत्र छान एकदम हे झालं. कुणाला असं वाटलंच नाही की अशा काही गोष्टी झाल्यात. तिच्याबद्दल जे काही बोललं जाते तो तिचा आणि त्यांच्या फॅमिलीचा मॅटर आहे. याच्यामध्ये आम्ही जजमेंट पास करूच शकत नाही. आम्ही तिथं नोवेअर म्हणजे काहीच नाही, आमचा संबंधच नाही आहे त्या गोष्टीचा. कोमल एक चांगली मुलगी वाटते आम्हाला, आमच्याशी व्यवस्थित बोलते, आम्हा सगळ्यांशी तिचं रिलेशन चांगलं आहे, तर आम्हीही चांगलं तिच्याशी. आम्ही कशाला वाईट होऊ दुसरं तिसरं कोणतरी सांगते म्हणून. आणि मी बाकी कोणाशी आता त्यांचे जे कोणी त्यांचे रिलेटिव्स बोलतात त्यांच्याशी कधी आमचं बोलणं झालं नाही ना, कधी त्यांच्याशी काही हे झालं ना. आम्ही त्यांना कधी विचारलं ना, कोमलला विचारलं हे असं झालं का तसं झालं का, कशाला विचारायचं. मी म्हणते एखाद्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे किंवा हे असं झालं आहे का, कशाला पाहिजेत. आपण आपल्या कामाशी काय म्हणतात त्याला बघावं की आपल्या लाईफमध्ये महागाई एवढी वाढली, मुलांची शिक्षणं आहेत, आपल्या फॅमिलीमध्ये अजून काही गोष्टी करायच्यात, ह्याविषयी विचार करा की आपल्याला एक गोल आपल्याला अचीव करायचा आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये एक एम ठरवलेला आहे तो आपण बघायचा आहे. अशा गोष्टींकडे लक्ष द्या, फोकस द्या. मला तर काही आहे ना इंस्टाग्रामवरती मेसेज पण आहे, अगं हिनं पैसे देऊन काय फॉलोअर्स वाढवले आणि म्हणते माझ्या हिमतीवरती वाढवलेत, अगं हिचा फोटो पाठव ना ती जी अशी आहे आणि ती काय करायचं आहे आम्हाला. त्यांचं त्यांनी काहीतरी करणार, त्यांना काय करायचं ते करू देत. काय फरकच पडत नाही या गोष्टींना. असली पण DM येत बसत. म्हणजे बायकांना एवढा पण वेळ आहे, म्हणजे एवढं पण गोष्टी त्यांना एखाद्याच्या आयुष्यामधल्या बघायचं. तुम्ही एखादा व्हिडिओ बघता, एखाद्या एंटरटेनमेंटसाठी यूट्यूब ओपन का ओपन करतो, इंस्टाग्राम ओपन का ओपन करतो की काहीतरी कंटाळलेलं असतं, काहीतरी टाईमपास म्हणून बघायचं, टाईमपास म्हणून बघायचं आणि सोडून द्यायचे व्हिडिओज. आवडले तर छान तुम्ही तुमचे सजेशन्स देऊ शकता. आपली मतं पण अशी व्यक्त करायची की समोरच्याला दुखावलं नाही पाहिजेत, पण समोरच्याला समजलं पाहिजेत. पण एक काही लोकांना नाही समजत, स्वतःचं कामधंदा सोडतात आणि बाकीच्यांचं आयुष्यामधलं काय गुडले, काय झाले, काय मेले खपले, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. कशासाठी तो टॉपिक तर माझ्यासाठी नाही आहे, त्यामुळे त्या टॉपिकवरून तुम्ही मला जज करणार असाल की मी फक्त कोमलला भेटले म्हणून, तर त्या गोष्टीला म्हणजे पॉईंटलेस आहे तो टॉपिक माझ्यासाठी तरी. कारण ना माझ्यासाठी ती वाईट आहेत ना तिची फॅमिली वाईट आहेत. त्यांच्या फॅमिलीमधले ते मॅटर आहेत. आम्ही कोणी त्याच्याशी त्या फॅमिली मॅटरमध्ये पडत पण नाही आणि आम्हाला इंटरेस्टही नाही. कोमल आमच्याशी चांगली आहे, ती आमच्याशी बोलते, सो तेवढंच आम्हाला मॅटर करतं. आणि कुठे आम्हाला त्यांच्या फॅमिलीमध्ये जाऊन बसायचं आहे किंवा त्यांनी आम्हाला त्यांच्या फॅमिलीमधले मॅटर सॉल्व्ह करायला बोलवलेत, प्रश्नच येत नाही. त्यांचं त्यांनी बघून घेतील. सो हे मला बोलायचं होतं. आणि आता सचिन आज येणार होते, रात्री ॲक्च्युली फ्लाईट होती, पण त्यांचं जे टार्गेट होतं सेल्सचं किंवा जे कंपनीचं त्यांचं जे टार्गेट होतं ज्याच्यासाठी त्यांनी गेले होते, तर ते टार्गेट क्रॉस करून अजून चांगला परफॉर्मन्स झाला. त्याच्यामुळे त्यांची सक्सेस पार्टी होती आणि त्यांना ते जॉईन पण करायची नव्हती, कारण त्यांना कंटाळा आला आणि घरी येऊन कधी एकदा घरी येतो असं झालेलं, कारण खूप हेक्टिक होतं त्यांचं रुटीन. पण ते नाही पॉसिबल झालं, कारण पार्टी अटेंड केल्याशिवाय त्यांना जाऊ देत नव्हते. त्यामुळे ते एके ठिकाणी गेले होते जिथे मला जायचं होतं आणि ते साईडला मी तो व्हिडिओ दाखवते, ते लेझर शो वगैरे होतं, त्याचे त्यांनी मला क्लिप्स पाठवले होते, खूप भारी वाटत होते ते बघून. सो उद्या ते येतील आता, म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा अपलोड करते तेव्हा ते पोचले असतील घरी. तर असं. आणि हो, माझी मैत्रीण घरी पण आलेली आहे, बघू त्याच्याशी कधी भेटणं होतं. झालं नक्कीच भेटणं तर मग नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन मी, ती जर कम्फर्टेबल असेल तर. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.